महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या एका वक्तव्यामुळे देश संविधानाने चालणार की शरिया कायद्याने असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक आणि भाजपचे मंत्री नितेश राणे। नेमकं काय घडलं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा। विधानसभेत बोलताना सना मलिक म्हणाल्या की इस्लाममध्ये कुराण जे सांगतं ते मुस्लिम समाज पाळतो। जर कुराणाच्या आधारावर पाकिस्तानमध्ये काही नियम लागू असतील तर भारतातही तसे नियम आणण्याची मागणी आम्ही करतो। त्यांनी तेहरी तलाकाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका मांडली आणि सध्याच्या कायद्यावर प्रश्न उपस्थित केले। याच वक्तव्यावरून नितेश राणे आक्रमक झाले। त्यांनी थेट प्रश्न विचारला की देश संविधानाने चालतो की शरिया कायद्याने। राणे म्हणाले की भारताचं संविधान सर्वांसाठी समान आहे। संविधानात समान नागरी संहितेचा म्हणजेच UCCचा उल्लेख आहे। मग संविधान मान्य असल्याचं सांगणारे लोक UCCला विरोध का करू शकतात? इतकंच नाही तर ज्यांना शरिया कायदा हवा आहे त्यांनी तो लागू असलेल्या देशात जावं। भारतात संविधानाचं राज्य चालेल असंही राणेंनी ठामपणे सांगितलं। दरम्यान भाजप आमदार अतुल खातकळकर यांनीही विधानसभेत आक्षेप घेत हा देश संविधानाने चालतो कुराणाने नाही असं म्हटलंय। दुसरीकडे सना मलिक यांचा युक्तिवाद असा आहे की मुस्लिम वैयक्तिक कायद्यांबाबत चर्चा करताना कुराणातील तत्वांचा विचार करायला हवा आणि तेहरी तलाकाबाबत सध्याचा दृष्टिकोन पूर्णपणे योग्य नाहीये। या सगळ्या वादामुळे आता पुन्हा एकदा UCC, शरिया कायदा आणि संविधान या विषयावर राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? भारतामध्ये सर्वांसाठी एकच नागरी कायदा असावा का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगाव बत्तीला फॉलो करा।